जय हिंद सर. जय हिंद सर. तुमचे नाव काय? माझं नाव विजय कुमार गवळी. तुमचं वय काय? माझं वय 67 वर्ष आहे. तुम्ही कुठे राहता? मी वर्षानगर प्लॉट नंबर 56 मध्ये राहतो. तुमचं लहानपण कुठे गेलं? त्यावेळीची तुमची शाळा कशी होती? माझं लहानपण प्रत्येक ठिकाणी वेगळे. वडील पोलीस असल्यामुळे ट्रान्सफर व्हायचे, त्यामुळे त्या ठिकाणी व्हायचं. तुम्ही लहानपणी शाळेत कशावर बसायचं, बाकावर की चटईवर? आम्ही शाळेत लहानपणी खाली फरशीवर बसायचो. त्या काळात शाळेत जायला बूट होते की अनवाणी? अनवाणी. तुम्ही लहानपणी शाळा बुडवली होती का? कशासाठी? मी कधी शाळा बुडवली नव्हती. तुमच्या काळात मोबाईल नव्हता, मग मित्रमैत्रिणींना गुपित कशी सांगायची? आम्ही एकमेकांना बोलून सांगायचे. शिक्षणात कमी गुण मिळाले की आई बाबा काय म्हणायचे? आई बाबा कधी शाळेत येतच नव्हते, त्यामुळे गुण मिळाले की नाही माहीतच नव्हतं. त्यावेळी शिक्षण रागवले की पट्टी मारायचे? रागवले की पट्टी मारायचे शिक्षक. शिक्षक रागवतात की पट्टी मारतात? रागवतात. लहानपणी कोणती गंमत केली होती जी अजूनही आठवते? लहानपणी मी आमच्या मित्रांना जवळ घेऊन शाळा अभ्यास करायचा. तुम्ही आमच्यासारखे कधी सेल्फी काढले होते का? आमच्या वेळेला सेल्फी काढायचा प्रश्न नव्हता. लहानपणीची तुमची सर्वात गोड आठवण कोणती आहे? लहानपणी मला पहिल्यांदा रेनकोट घेतला होता आणि मी शाळेतनं घरी जात असताना पाऊस येत होता. त्यावेळेला ते रेनकोटमध्ये भिजत नाही म्हणून मी पन्हाळ्याचं पाणी येतं त्याच्या. त्यावेळेचे सण उत्सव कसे साजरे करायचे? त्यावेळेचे सण साजरे विनोदाने करायचे. आई किंवा वडिलांबद्दल अशी कोणती आठवण आहे जी अजूनही मनात आहे? ते दोघेही चांगले असल्यामुळे मी काय जास्त आठवणी नव्हते. तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी सर्वात खास मित्र कोण होता? माझा मित्र त्यावेळेला होता लहानपणीचा टोपचा इंगवले म्हणून होता. त्या काळात सगळे मिळून एकत्र कसे खेळायचे? आमच्या एकत्र सगळे कबड्डी किंवा ह्यानं खेळत होते. तुम्हाला आजच्या मुलांमध्ये कोणती गोष्ट आठवते की कोणती नाही? आमच्या काळाला लहानपणी मुलांच्या बाबतीत जे खेळत होते ते आठवते. आजच्या काळात तुम्हाला सर्वात जास्त काय मिस होतं? तुमच्या आजच्या काळात तुम्हाला सर्वात जास्त काय मिस होतं? लहानपणाचे मित्र बाजूला गेले ते मित्र. त्या काळात सगळे मिळून आयुष्यातला तुमचा सर्वात आनंदाचा क्षण कोणता होता? सगळे मित्र मैत्रिणी सगळे एकत्र आल्यानंतर जे मजा होती ती वेगळीच होती. तुम्ही लहानपणी काय व्हायचं स्वप्न बघितलं होतं, ते पूर्ण झालं का? मी लहानपणी इंजिनियर व्हायचं स्वप्न पाहिलं होतं, पण ते संपलं नाही. आजच्या पिढीला तुम्ही कोणता सल्ला घ्याल? आजच्या ह्याच्यात मी माझ्या नातवांना वगैरे त्यांना सगळ्यांना चांगलं होण्याचा सल्ला देतो. जर तुम्हाला पुन्हा एकदा लहानपण मिळाला तर तुम्ही पहिली गोष्ट काय कराल? मी लहानपणी जर मिळाले गोष्ट तर मी
फार आनंदी होईल. आमच्यासाठी काही गोड वाक्य, आशीर्वाद किंवा शिकवण द्याल का? हो, असंच आयुष्यात चांगलं व्हा आणि लोकांना चांगलं करा.